पिंपरी चिंचवडमधील हुंडाबळीला बळी पडलेल्या शिल्पा गवारे कलाटेचे वडील आई आपल्यासोबत आहेत. आई, काय सांगाल? रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीच ही दुर्दैवी अशी घटना घडलेली. तुमच्या मुलांना आता राखी बांधायला कोण आहे? माझ्या मुलांना राखी बांधायला तर कोण आहे? काय वाईट झालं सगळं, त्यांनी केलं वाईट. दरवर्षी शिल्पा रक्षाबंधनला यायची, यावेळेस नसणार आहे. रक्षाबंधनाला येत होती तरी तिला येऊन देत नव्हते. त्यांच्या मुली यायच्या, स्वयंपाकच कर, त्या येऊन जेवून गेल्या वस्तू जा. तिला कधी राखी बांधायला सकाळच्या येऊन नाही दिली त्यांनी. 4-5 वाजता लावायचे पार सगळं उरकल्याव. मी तिला म्हणलं, अगं बाई, भाऊ घरात थांबतील का? तू एकटीच बहीण कवा यायची बांधायला? काय करू मम्मी, माझ्या नंदा आल्या, त्यांना स्वयंपाक केल्याशिवाय मला हे कोणी जाऊन देत नाही. असा तिचा छळ करायची. कशामुळं हा छळ जो आहे तो होत होता वारंवार? 17 वर्ष लग्नाला झाली ना? 17 वर्ष झाली ना. तेच आपलं प्रॉपर्टीच ह्यान त्यान तिच्या सासूबाईंनी घेतली. तिच्या वडिलांकडनं 1.5 एकर 2 एकर काय तर मी नाही घेतली का? सासूबाई म्हणती मी घेतली की 1.5 एकर, मला कुठे आता त्रास देतात? तशी तू पण आण, मग तुला तो त्रास नाही देणार, पिऊन बिऊन पेणार नाही असं तिला म्हणायचे. पण तुम्ही दिली का? दिली ना. मारुंजीची 4 एकर दिली आणि मामुर्डीची 1.5 एकर दिली. तरी पण ते म्हणले नाही, अजून मला पाहिजे म्हणले, अजून आण. तुझ्या बापाने भावाने हे केलं, फसवलं. त्यांनीच काय फसवलं? त्यांनीच आम्हाला फसवलं. उलट आम्हाला सांगितलं नाही की आमची मुलांवर केस आहे किंवा काय आहे. आम्हाला फसवून लग्न केलं मुलीसंग आमच्या. आणि परत सारखं म्हणायचे की तुला केल्यापासून कलाट्याची सोयरीक झाल्यापासून आमचं वाटोळं झालं. मग ते काही कशा शब्दावरनं पण तिला भांडायचे, मारायचा. डोक्यात इस्त्री घातली एक दिवस असे चटके दिले इकडं असं. सारखं चालू राहायचं तिच्या पाठीमागं. हां, मारहाण करायचे. सासू सासरे खाली असले तरी वर येत नव्हती बघायला की काय चाललंय. आपला मुलगा दारुडे आहे, मग आपण बाबा भांडणं चालल्यात वर, की ते जाऊन बघावा, मिटवावा, असा कधीच त्यांनी प्रयत्न केला नाही. ते त्याला उलट प्रोत्साहन देत होती की बघ तू म्हण, तिला माग, तिच्या बापाकडून आण म्हणायचं, असं तिला सांगायचे. म्हणून ती म्हणली मी मरण पण ते आणणार नाही म्हणायची, मला मारलं तरी चालेल म्हणायची. त्यामुळे छळ चालू होता? त्याच्यामुळं छळ चालू होता तिचा. शिल्पाचे वडील देखील आपल्यासोबत. हे वारंवार तुम्ही जमीन दिली त्यांना, तुमची प्रॉपर्टी दिली, त्यामुळे तो केलं नाही ना त्यांनी असं सारखं? भूक त्यांची वाढत गेली का? पैसे दिले, पैसे मागणी, त्यांची हिस्सा मागत होते, तरी हिस्सा पद्या म्हणत होते आम्हाला. त्या हिस्सा पुरीला आमच्या मारून टाकली त्यांनी. नक्की काय, बाकी काय? सारखं तुम्ही दिल्यामुळं भूक वाढली का त्यांची? त्यांना शासन घडावं आमची इच्छा आहे. आमची पोरगी गेली, आता काय, फक्त आमची इच्छा आहे त्यांना त्याचं शासन भेटलं पाहिजे. आणि ते गुन्हेगार आहेत. हो. तुम्ही आधी सोयरीक जुळवताना पाहिलं नव्हतं का? सोयरीक जुळवताना पाहिलं नव्हतं. त्यांनी आम्हाला गुपित ठेवलं. केस आहे आमच्या मुलांवर असं आम्हाला सांगितलंच नाही. पहिल्या वर्षी ते मागणं आलं, परत आम्ही नको म्हटलं, परत दुसऱ्या वर्षी तेच आणलं, कारण त्याच्या मुलावर केस होती, त्याला बाहेर कोण काढणार? आता एका लाटी कंपनी हीच बाहेर काढू शकते. त्याचा असा प्लॅन त्यांनी करून ते लग्न ठरवलं आणि असा आमचा घात केला आमच्या मुलीचा. वारंवार असंच होत होतं काय? म्हणजे दरवेळेस 4-5 दिवस झाले की तेच, रोजचं 2 दिवसांनी झाले की तेच असायचं. पण त्याला ती खंबीर होती तेवढी मुलगी माझी. काल काय झालं नक्की? की तुमच्या दारात बहुतेक तुमच्या दुसऱ्या सुनबाईला सोडवायला देखील आली ती शिल्पा. त्यानंतर झालं काय की इतकं टोकाचं पाऊल उचललं ती? त्याशी टोकाचं पाऊल नाही. ती आता माझ्या संग 11:30-12 वाजेपर्यंत बोलत होती. म्हणलं तू जेवली का? ते म्हणली जेवली. मम्मी मला म्हणली जेवली का? जेवले म्हटलं. मग गोळ्या घेतल्या का मला विचारलं. मी दवाखान्यात होते ज्युपिटरला. म्हणलं घेतल्या. तू जेवली का? मी जेवले म्हणली. तिने मग म्हणल्या तर नंतर मग तो तिला शेज देत होता, म्हणजे असं भांडणं चालू होती दोघांची. अच्छा, म्हणजे तुमच्यासोबत बोलत असताना फोनवर तुम्हाला ऐकू येत होतं? ऐकू येत होतं मला. पण आता मी म्हटलं तर ती म्हणली जाऊ दे मम्मी, जाऊ दे मिटन म्हणली, तू कोण झोप, आता तुला तब्येत नाही बरी, बघू आपण सकाळ बघू म्हणली. तिने ते कपडे बदलली. आई बापला प्यायलेलं होतं. या दोघांनी बरोबर माझ्या मुलीचा काटा काढला.
दोघं बापल्याक. तुम्हाला संशय की त्यांनीच मारल्या? ते 100% मारली माझ्या मुलीला त्यांनी. आणि मला हा न्याय मिळालाच पाहिजे, तरच दुसऱ्या या जगातल्या दुसऱ्या मुली या ह्याच्यातल्या वाचू शकतील. नाहीतर अशाच मुली जाणार दारुड्यांच्या ह्याच्यात. काय आव्हान कराल तुम्ही बाकीच्या पालकांना काय आव्हान कराल की ज्या मुली अशा तुमच्या मुलींनी जसं सहन केलं 17 वर्ष, तसं बाकीच्या मुलींनी सहन केलं पाहिजे काय? सण काय करू नका सण दुसऱ्या करण्याची मुलींना. ताकद बी पाहिजे ना त्याला. तर हिने सण केला, आम्हाला नाही, सांगितलं दुसऱ्या नाही. मुलींना सांगा. हा, काय सांगता त्यांच्या वडिलांना की तुम्ही अशा दारुड्यांना मुली देऊ नका. दारूवाल्यांना मुली देऊ नका, बघून द्या, जरा शोध घ्या. कसे गुन्हेगारीचे आता आम्ही जास्त आहे. चुकलो, तुम्ही चुकू नका. आता आम्ही फसलोय, तुम्ही फसू नका. तुमच्याच गावातल्या वैष्णवी कसपटेंची कसपटेची आमच्या देखील भावाचीच तुमची मुलगी होती. काय हो. नक्की जसंच सेम झालं? तिचं असंच झालं. तिला पण खूप मारायचे, मारहाण करायचे, हेच आण तेच आण, लग्नात मानपान किंवा अमकं सारखं चालू असायचं. तिला पण असाच छळ करूनच मारले त्या लोकांनी. नक्कीच आपण पाहिलं तर वैष्णवी हगवण्याप्रमाणेच शिल्पा गवारेला देखील असाच छळ जो आहे तो गवारे कुटुंबियांकडून केल्याचा आरोप जो आहे तो आता कलाटे कुटुंबियांकडून होतोय. मात्र या संपूर्ण परिस्थितीमध्ये आरोपींना जे आहे ते कडक शासन व्हावं, जेणेकरून दुसऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्यावर ही वेळ येऊ नये, अशीच मागणी जी आहे ती आता कडक शासनाची कलाटे कुटुंबीय जे आहे ते आता करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.